नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आणलेली आहे। मोदी सरकारची शेतकऱ्यासाठी दमदार योजना आलेली आहे। आता ही योजना कोणती आहे आणि कोणत्या शेतकऱ्यासाठी याचा लाभ मिळणार आहे आणि यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहे आणि याचे फायदे काय राहणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। शेतीमधील सर्वात मोठी चिंता पिके घेणे ही नसून ती योग्य भावात विकणे ही आहे। अनेकदा असे दिसून येते की भरघोस पिकामुळे बाजारभाव कोसळतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना आपला खर्च वसूल करणेही कठीण होते। त्यानंतर शेतीमधील सर्वात मोठी चिंता पिके घेणे होते, त्यानंतर ज्यामुळे शेतकऱ्याला आपला खर्च वसूल करणेही कठीण होते। या समस्येवर उपाय म्हणून सरकारने प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान किंवा PM आशा योजना अशी अधिक मजबूत केलेली आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य वाटा मिळावा आणि बाजारातील चढ उताराचा त्यांच्या शिखावर परिणाम होऊ नये हे सुनिश्चित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। शेती आता जोखीमाचा व्यवसाय राहणार नाही, कारण सरकारने एक सुरक्षा कवच तयार केले आहे जे किमान आधारभूत किमतीचा म्हणजे MSP हमी लागू होईल याची खात्री देते। तुम्हालाही तुमचे उत्पन्न सुरक्षित करायचे असेल तर या सरकारी संरक्षणाबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी घोषित केलेल्या किमान आधारभूत पीक किमतीद्वारे पूर्ण संरक्षण दिले जाते। सरकारने कडधान्य, तेलबिया आणि खोबरे यासारखे पिकासाठी खरेदीचा कोटा वाढवला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा मोठा भाग सरकारी दराने विकता येईल। याचा मुख्य फायदा असा आहे की जर बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी झाला तर सरकार हस्तक्षेप करून स्वतः पिके खरेदी करेल किंवा झालेल्या नुकसानीची भरपाई करते। तेलबिया आणि कडधान्य विकणाऱ्या शेतकऱ्यांना आता बाजारातील मध्यस्थ अवलंबून राहण्याची गरज नाही। नवीन मार्गदर्शक तत्वानुसार खरेदी मर्यादा उत्पादनाच्या 25% वरून 40% पर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे अतिरिक्त उत्पादनाची थेट हमी मिळते। या योजनेद्वारे शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे। PM आशा योजना हे सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी प्रामुख्याने 3 वेगवेगळ्या मॉडेल्सवर चालते। किंमत आधारभूत योजनेअंतर्गत सरकारी संस्था स्वतः पिकांची खरेदी करतात। दुसरा नमुना म्हणजे किंमत तूट भरपाई योजना, ज्यामुळे सरकार खरेदी करत नाही तर बाजारभाव आणि किमान आधारभूत किंमत यामधील फरक थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करतात। तिसरा नमुना म्हणजे खाजगी खरेदी आणि साठादार योजना PPPS, ज्यामध्ये खाजगी कंपन्यांना खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते। शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव कोणत्याही त्रासाशिवाय डिजिटल पद्धतीने मिळतो। ही बहुस्तरीय प्रणाली सुनिश्चित करते की बाजारातील परिस्थिती कशी असली तरी शेतकऱ्यांच्या उत्पादनावर कोणतेही परिणाम होणार नाही। याबद्दल संपूर्ण अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ। त्यानंतर येणाऱ्या व्हिडिओसाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।